यासाठी बातमीपत्र दाखवलं की दुसऱ्या फळीतील नेत्याचे ठराव, जिल्हा बँकेत येणार नवे चेहरे. नवे चेहरे वगैरे काही नाहीत. नवे चेहरे म्हणजे हेच घराण्यातले त्याच घराण्यातले. आता याच्यातच पहा, पहिलं नाव आहे सुजय विखे, संग्राम जगताप, विवेक कोहले, जयश्री थोरात. हे नवे चेहरे कसे काय? अहो, हे तर जुनेच आडनाव आहेत, हेच वंशवादी आहेत. यांच्यातच चढाओढ लागली आहे. अहो, बँक 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 जिल्हा बँक ही शेतकऱ्याची बँक आहे, शेतकऱ्याच्या हिताची बँक आहे. यामध्ये असे प्रस्थापितांची गरज नाही. प्रस्थापित घुसतात. प्रस्थापितांचा जो ओढा आहे, राजकारणात असो, सहकार क्षेत्रात असो, बँकेत असो, सोसायटीत असो, याच्यामुळे खरी लोकशाही राहिलेली नाही. म्हणून जनलोकशाही आणण्यासाठी आम्ही जो सैनिक समाज पार्टीचा नारा आहे, तो नारा म्हणजे जनलोकशाही, जनलोकतंत्र. जनलोकतंत्र म्हणजे जनतेचं राज्य. आता आमचा विषयच आहे की 2029मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हा विचार जनतेला पटलेला आहे. जनतेला पटलेला आहे. 2029मध्ये ते करणारच आहेत, पण त्याची पायाभरणी आत्तापासून करणं गरजेचं आहे. या बँकेमध्ये, विशेष करून आता अहिल्यानगरच्या बँकेमध्ये हे नावं नको आहेत. वारंवार येणारे विखे नको, थोरात नको, जगताप नको, कोल्हे नको. अहो, हेच रेसिपिटे तेच का का तेच का समाजामध्ये सुज्ञ क्वालिफाईड लोक नाहीत, अर्थतज्ज्ञ नाहीत, बँकेचा कारभार पाहणारे नाहीत. परंतु ही निवडणूक पद्धतच चुकीची आहे. निवडणूक पद्धत बदलायची आहे. निवडणूक पद्धत ही खर्चिक निवडणूक पद्धत आहे. म्हणून हे लोक वारंवार तेच येतात, वंश परंपरेने येतात. ऑफकोर्स त्यांचं स्वतःचा फायदा होत असेल, स्वार्थ साधला जात असेल, त्यांचे बापदादा होते म्हणून ते सत्तेमध्ये येत असतील. परंतु लोकशाहीचं ते घातक आहे. लोकशाहीला घातक आहे. लोकशाहीमध्ये असे वंश परंपरेने जे राजकारण चालू आहे, त्यामुळे लोकशाही ही लयाला चालली आहे. याला घराणेशाही म्हणतात, हुकुमशाही म्हणतात, सरंजामशाही म्हणतात. तुमच्याकडे साखर कारखाने आहेत, तुमच्याकडे संस्था आहेत, मग बँकही तुमच्याकडेच पाहिजे. हा कोणता न्याय? अहो, ही बँक शेतकऱ्याची आहे, शेतकऱ्याच्या मालकीची आहे. प्रत्येक शेतकरी हा सदस्य आहे, सोसायटीचा सदस्य आहे, तो त्या बँकेचा मालक आहे. आणि त्या मालकाला जर तुम्ही डावलून ही घराणेशाही चालत असाल तर ते मात्र मान्य नाही. म्हणून सैनिक समाज पार्टीला ही विचारधारा मांडलेली आहे. सैनिक समाज पार्टी या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा, जे वाक्य वारंवार आम्ही गिरवत असतो, त्याच्यामध्ये बहुतेक लोक येतात. 90% भ्रष्टाचारी, वंशवादी आणि गुंड प्रवृत्तीचे असतात. याच्यामध्ये हे सगळे येतात. नसतील गुंड तर घराणेशाही असतात, घराणेशाही नसेल तर भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे असतात, नाही तर वंशवादी तरी असाल. ह्यामध्ये ह्यांचा समावेश आम्ही करतो. आणि हा समावेश आम्ही असं पेपरमध्ये देत नाही, कारण पेपर ही पेड न्यूज आहे. पेड न्यूज आणि पेपर कोण वाचतं आजकाल? आमचा जो सैनिक समाज पार्टीचा सोशल मीडियावर प्रचार चालू आहे, तो घरोघरी गेलेला आहे. लोक जागृत होत चालले आहेत. जनता एवढी खुळी राहिलेली नाही. आता हे सोनम वांगचूकचं आंदोलन पहा, करोडो लोक तरुण तिथं जमा झाले. आणि त्याबद्दलचे जी नीट परीक्षा, ती काही हजारो लोक, जागा असल्या तर लाखो करोडो लोक बसतात. असाच प्रकार झाला आहे. आत्ता आमच्या अहिल्यानगरमध्ये शिपायाच्या जागा होत्या कोर्टातल्या, त्याच्यामध्ये सुद्धा 10-20 पटीने अर्ज येतात. म्हणजे बेकारी चालू आहे. बेकारी यांची नाही, यांची बेकारी नाही. हे परत आपला आजाम्याला नातू झाला असा प्रकार चालू आहे. म्हणून हा थांबवणं गरजेचं आहे. आणि सैनिक समाज पार्टीने आता या महाराष्ट्रातील तमाम जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून हे नारा दिलेला आहे. आणि महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हा नारा समजून आहे. त्यामुळे तो सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर एकत्र येत चालला आहे, येणार आहे. आणि या लोकांना आम्ही सामूहिकरित्या टार्गेट करतो, तो ठोका त्यांच्यापर्यंत जाऊन बसतो. त्यामुळे आम्ही यशस्वी वाटचाल चालू आहे. सैनिक समाज पार्टीची यशस्वी वाटचाल चालू असल्याने
या सैनिक समाज पार्टीच्या ध्येयाला निश्चित यश मिळणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं सरकार सत्तेवर बसणार याच्यात तिळमात्र शंका उरलेली नाही. धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.